घरापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली की पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस हा निरोगी राहिला पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली। ही योजना सुरू करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय सावकारी, माजी आमदार दत्ता सोनवणे आणि आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचा विचार की सर्वसामान्य माणूस हा स्वतःच्या अंगावरती रोग आले तरी तो औषधी घ्यायला दवाखान्यात जात, कारण या टोकावरनं त्या टोकावर जायचं म्हणजे रिक्षेला 50-100 रुपये लागतात आणि आज सर्वसामान्याची माणसाची परिस्थिती तरी नसते। हा सारा विचार करून आरोग्य सेवा ही प्रत्येक भागामध्ये पोहोचली गेली पाहिजे आणि त्याचा लाभ सर्वसामान्य माणसांनी घेतला पाहिजे। ताप येतो, डोकं दुखतंय, अंग दुखतंय, सर्दी झाली, फ्लू झाला आहे, वेगवेगळे आजार, मॉस्किटो मोठ्या प्रमाणात शहरात वाढले असतात, मग मलेरियासारखे आजार हे होतात। आधी 2-3 दिवस हे अंगावर ताप आल्यावरती बऱ्याच वेळेला व्यक्ती दवाखान्यात जात नाही, स्वतः तर मेडिसिन घेतो। मग हे टाळण्यासाठी त्या परिसरात जर दवाखाना असला तर त्याला जवळचा दवाखाना उपलब्ध असला तर सहज त्या दवाखान्यात जाऊन औषधी घेता येते। या भावनेतनं महाराष्ट्र शासनाने भारतीय जनतेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून या दवाखान्याची सुरुवात केलेली आहे। चोपडा शहरामध्ये आधी आपण 5 दवाखाने सुरू केले होते, आता ही 2 दवाखाने पुन्हा सुरू केले। जवळपास चोपडा शहरामध्ये माजी आमदार लता सोनवणे यांच्या वेळेला 5 दवाखाने, आता ही 2 सुरुवात। ही आज नवरात्राच्या निमित्ताने आपण सुरू केलेले आहे। आमच्या भगिनी ज्या असतात ह्या जनरली यांच्या अंगात ताप असला तरी जात नाही दवाखान्यात, विचार करतात की मी दवाखान्यात गेले की 200-300 रुपये खर्च होतील, ते 200-300 रुपये मी परिवाराला लावावं। ही दवाखाना जर आला तर त्या सहज त्या मेडिकेशन घेऊ शकतात, मेडिकल घेतल्यानंतर त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं। या भावनेतनं या दवाखान्याची सुरुवात झालेली आहे। मी तर देवाला प्रार्थना करेल, नवरात्राच्या दुर्गा मातेला प्रार्थना करेल, देवींना प्रार्थना करेल की चोपडा तालुक्यात नव्हे तर भारतातच कुणी आजारी पडू नये। दुर्दैवाने आजारी पडलं तर ह्या दवाखान्याचा त्यांनी लाभ घ्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो।